श्रीनाथ जी गुरु जी को आदेश, माया स्वरूपी सद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज जी को आदेश, शंभू जति श्री गुरु गौरक्षनाथ महाराज जी को आदेश, नाथ शिरोमणि जालिंद्रनाथ महाराज जी को आदेश, राजयोगी श्री कानिफनाथ महाराज जी को आदेश, नवनाथ चौरशे सिद्धों को आदेश, अलख पुरुष को आदेश आदेश आदेश। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा, श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरु नमः। अर्थात गुरु ब्रह्मदेव आहेत, गुरु हे विष्णुदेव आहेत आणि गुरु हे महेश सुद्धा आहेत। आणि एवढंच नसून श्री सद्गुरु जे सच्चिदानंद स्वरूप आहेत ते परमेश्वरा स्वरूप देखील आहेत। त्यामुळे अशा श्री परमेश्वर स्वरूप श्री सद्गुरूंना माझं नमन आहे। आज ह्या व्हिडिओच्या द्वारे मी सांगणार आहे की नाथ परंपरेत किंवा इतर कोणत्याही पंथात श्री सद्गुरूंचं काय महत्त्व आहे। ह्या मानवी देहातून श्री सद्गुरूंचं वर्णन करणं कोणालाच जमलं नाही आणि ते कधी कोणी करूही नाही शकणार। त्यांचं महत्त्व काय आहे, त्यांचं महात्म्य काय, त्यांची आपल्या आयुष्यातली गरज काय आहे हे कोणीच नाही सांगू शकणार। पण एक छोटासा व्हिडिओ आज बनवतो आहे। त्याचं कारण आहे की येत्या गुरुपौर्णिमेला, ज्याला आपण व्यास पौर्णिमा देखील म्हणतो, त्या पौर्णिमेला गुरूंचं महत्त्व सांगणारी अशी कोणती व्हिडिओ अजूनपर्यंत आली नाही आहे आणि आधीच व्हिडिओ पोस्ट करेन मी। असो, तर आपल्या जीवनात आपल्या आध्यात्मिक वाटचालीमध्ये गुरूंचं भरपूर महत्त्व आहे। त्याचं एक छान उदाहरण म्हणजे इथे स्वामी विवेकानंद आहेत, त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस। तर हे खरं तर अवतारी होते। तर एक दिवशी एका नदीकाठी बसलेले आणि समोरून एक तपस्वी आला आणि त्यांना सांगायला लागला की मी तुझी खूप कीर्ती ऐकली आहे, लोक म्हणे तू अवतारी आहेस, पण जे मी करतोस ते करून दाखवशील का? तर ते बोलले काय करतोस बाबा, दाखव तू। तर तो तपस्वी चक्क त्या नदीवरती चालून आला, म्हणजे त्या नदीमध्ये त्यांनी पाय टाकला आणि तो खाली पाय डुबलाच ना, तो चालायला लागला त्या नदीवरती आणि दुसऱ्या काठावरती गेला, तिथून पुन्हा इथे आला। सर्वजण आश्चर्य करायला लागले की कसं काय झालं। तर ह्यावरती तो तपस्वी रामकृष्णांना म्हणाला की मी माझ्या आयुष्यातले 90 वर्ष खर्चिले केले ही सिद्धी प्राप्त करण्यासाठी। जसं हे वाक्य त्या तपस्वी करून रामकृष्ण परमहंसांनी ऐकलं, रामकृष्ण परमहंस जोरजोरात हसायला लागले। तर तो तपस्वी म्हणायला लागला की अरे तुला काय कळतं आहे का, मी किती मोठी सिद्धी प्राप्त केली, माझ्या आयुष्यातली 90 वर्ष मी ह्या सिद्धीसाठी अर्पण केली आहेत आणि तू हसतोयस। त्यावरती रामकृष्ण परमहंस म्हणाले की विद्या तर कोणीही प्राप्त करून घेईल, पण ह्या विद्येची गरज तुला आहे का? ह्या युगात जिथे नाव म्हणजे होडी आपल्याला अवेलेबल आहे, तिथे तुला या सिद्धीची गरज आहे का? तर नाही। तर ह्या स्टोरीचा मूळ उद्देशाचा अर्थ असा आहे की गुरु का असावे, तर आपल्याला कोणती विद्या, तर आपण तंत्रामध्ये पण आता आलो आहे, तर आपल्याला कोणती विद्या आत्मसात करायची आहे, कोणती विद्या नाही करायची आहे, हे सांगणारे कोण असतात? गुरु असतात। कारण की पुस्तकांच्या माध्यमातून किंवा इतर बाहेरून ऐकून किंवा कुठल्या तांत्रिकाकडून ऐकून आपण अनेक साधना तर ऐकतो, पण आपल्याला माहीतच नसतं की कोणती साधना आपण केली पाहिजे, कोणती साधना नाही केली पाहिजे। जसे की उदाहरण म्हणून अजून एक सांगतो मी की आता ह्या साधनाच्या क्षेत्रात, तंत्रक्षेत्रात अनेक साधना आहेत। कर्णपिशाचिनी आहे किंवा पिशाचिनी साधना आहे, वेताळ साधना, आग्या वेताळ साधना आहे,
परत 52 आहेत किंवा अष्टभैरव आहेत किंवा योगिनी, यक्षिणी, किन्नर, परत असंख्य अशा साधना आहेत. पण या साधनेतून आपल्याला जे रिझल्ट भेटणार आहे, जे आपल्याला फळ प्राप्त होणार आहे, ते त्या फळाची, त्या रिझल्टची आपल्याला कितपत गरज आहे किंवा आपण त्या फळातून, त्या रिझल्टमधून लोकांचं काय कल्याण करू शकतो किंवा काय आपण चांगलं करू शकतो. ठीक आहे, हेही गरजेचं आहे. आता आपण मुस्लिम एकदम आपल्या चॅनलवरती आसन बंधन, रक्षणाचे मंत्र सांगतो, तर त्याची गरज आहे का? ही साधना करणं गरजेचं आहे का? तर हो, करणं गरजेचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो ही साधना. इतर मी यक्षिणी, गंधर्व किंवा कुठलीही दुसरी किन्नर साधना जी असेल, ती मी व्हिडिओज का टाकतो की तुम्हाला त्या साधनेबद्दल एक माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही जर उच्च कोटीचे किंवा त्या थराचे साधक असाल, ज्यांनी अगोदर क्रिया केलेल्या आहेत, तर त्यांनी ही साधना केली तरी हरकत नाही. त्यामुळे मी प्रत्येक वेळी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की जर ती साधना उच्च कोटीची असेल तर मी नेहमी सांगतो की ती साधना गुरूच्या निर्देशनाखाली किंवा गुरूच्या आज्ञेनुसार करणं गरजेचं आहे. तर ही गुरु हे आपल्याला तो मार्ग सांगतात. आपण जिथे जातो, जे काही असतो, त्या मार्गाला सोपं करण्याचं काम गुरु करत असतात. गुरु ह्याचा अर्थ काय? तर जर आपण गु या शब्दाचा अर्थ संस्कृत भाषेनुसार जर काढला तर याचा अर्थ असतो की अंधकार, आणि रू म्हणजे मिटवणारा. जो व्यक्ती अंधकार मिटवतो आपल्या आयुष्यातला आणि आध्यात्मिक सूर्य उगवून आध्यात्मिकताची प्रकाश आपल्या आयुष्यात पाडतो, तो गुरु. आणि जो व्यक्ती आपल्याला आध्यात्मिक मार्गामध्ये नेतो, तो व्यक्ती आपल्याला अध्यात्माशी जोडतो, तो व्यक्ती गुरु. जो व्यक्ती आपल्याला आध्यात्मिक गोष्टी सांगतो, आपल्याला अध्यात्माशी नेहमी जोडून कसं राहावं हे सांगतो, तो गुरु. गुरुची व्याख्या करणं अशक्य आहे. म्हणजे टेक्निकल लँग्वेजमध्ये आपण गुरुची व्याख्या करू शकतो, पण आध्यात्मिक भाषेत किंवा आपल्या साध्या सरळ भाषेत गुरु काय आहे हे सांगणं अशक्य आहे. तर त्यामुळे गुरु हे आपल्या लाईफमध्ये, आपल्या जीवनात आध्यात्मिक मार्गासाठी तेवढेच महत्त्वाचे. इथं झालं आध्यात्मिक मार्ग, पण तंत्रक्षेत्रात देखील गुरु हे खूप महत्त्वाचे आहेत. नाथ परंपरेत गुरु शिष्य परंपरा चालत आली आहे. नवनाथांनी गुरु भक्ती करून देवत्व कसं प्राप्त करावं हे सिद्ध करून दाखवलं. एकही नाथ देव अवतारी नाही आहेत. हां, त्यांना नारायण अवतारी म्हणतात, म्हणजे जे ऋषभदेवांचे 100 पुत्र होते ते 9 नारायणाचे अवतार होते. पण त्यांनी जन्म घेतला पृथ्वीवरती. कोणीच आईच्या गर्भातून जन्म नाही घेतला. त्याचं कारण असं आहे की आईच्या पोटून जर जन्म घेतला तर कालांतराने तो देह कामुक होऊन जातो. कारण की कसं असतं की योनीतून जन्म घेतल्यावरती तो देह कामुक होऊन जातो. तो काम भावना नसावी म्हणून नाथांनी हे असे जन्म घेतले. पण सांगण्याचा उद्देश हा की नाथ हे मनुष्य स्वरूपात येऊन देखील त्यांनी गुरुत्व जाणून देवत्व प्राप्त केलं. याचा अर्थ साधा सोपा सरळ अर्थ असा आहे
की गुरुभक्ती करून मनुष्य देवत्व प्राप्त करू शकतो, देवपदावर बसू शकतो. गुरु ना पूछे तेरी धन दौलत, गुरु ना जाने तेरी जात. गुरु को प्यारा शिष्य वही जो माने गुरु की हर बात. आगे आगे गोरख जागे. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणे तुम्हाला येणारे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच भेटेल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. श्रीनाथ महाराजांच्या चरणी ही प्रार्थना असेल की सदैव माझे भक्त मंडळी, साधक व इतर अनुयायी सुखी, समाधानी व उदंड आयुष्य लाभून नेहमी त्यांच्या कार्यात त्यांना यश भेटेल. अलाख निरंजन आदेश.